नमस्कार. मी धर्मा बोलत आहे. आजचा सोहळा माझे जवळचे मित्र वैती हे आज सेवानिवृत्त होत आहे. त्यांचा प्रोग्रामसाठी आम्ही स्नेहसंमेलन केले आहे. सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्यातली काही गोष्टी आपण आपल्या कंपनीमध्ये देतो, काही वेळ आपल्या फॅमिलीला देतो आणि काही गोष्टी आपण आपल्या मित्रांबरोबर असतो. सेवानिवृत्ती हा जो कामाला लागला कधीतरी सेवानिवृत्ती होणार हे नक्कीच आहे. पण काही गोष्टी अशा असतात, जर आपण 8 तास आपल्या कंपनीमध्ये असतो किंवा आपल्या जॉबमध्ये असतो, त्या जॉबमध्ये आपले काही मित्र आपल्याला मिळतात. आपण आपल्या मित्रांबरोबर असतो, मित्रांना बोलतो, राहतो, खेळत असतो, टीमवर्क झालेला असतो. ह्या टीमवर्कमध्ये कुठे ना कुठे आपण आपल्या मित्राला खूप खंत वाटते का तो सेवानिवृत्त होतो. पण एक चांगली गोष्ट आहे का तर काही वर्ष कंपनीत काम केल्यानंतर आपल्या स्वतःच्या कुटुंबाला वेळ देत असतो आणि वेळेनुसार आपली पुढची जी कामं असतात ती चालू असतात आणि करत असतो. पण एका ठिकाणी खंत पण अशी वाटते का जो व्यक्ती आपल्याबरोबर एवढ्या वर्ष काम केलं, एवढ्या वर्ष राहिला, आपल्याबरोबर राहिल्यानंतर कुठेतरी एक म्हणतो ना, माणसाला ज्या गोष्टी आनंद असतो मित्र मिळाल्यानंतर, तो आनंद कुठेतरी आपला थोडा कमी होतो. पण हा वैती हे सर आमच्याबरोबर काम करत होते, खूप चांगले असतात आणि धार्मिक आहेत. धार्मिक गोष्टी म्हणजे असं त्यांना जास्त करून धार्मिक पद्धतीने राहणे, बोलणे आणि जास्त धार्मिकपणे देवदेव करणे वगैरे असतं. चांगल्या गोष्टी असतात. देवालाही आपण नमस्कार केला पाहिजे. देवी आपल्याला मान्यता आहे. आणि काही गोष्टी अशा असतात का जो आपल्याबरोबर काम करणारा व्यक्ती असतो तो सेवानिवृत्त होतो. सेवानिवृत्त झाल्यानंतर जेव्हा सेकंड विनिंग असते, ती वेळ कुठे जातो कुठे जात नाही अशा काही गोष्टी असतात. त्या गोष्टी आपल्याला कुठेतरी खंत वाटते. खंत वाटल्यानंतर काही गोष्टी आपल्याला आठवण येते. त्या आठवणी भरून काढण्यासाठी आपले मित्र असतात आणि मित्र नेहमी आपल्याबरोबर असणे किंवा मैत्री वाढवणे ही आपली एक कमिटमेंट पाहिजे आपल्याला. म्हणजे खरी दोस्ती. या दोस्तीमध्ये कुठे वाईटपणा नाही पाहिजे, कुठे माणसाला वाईटपणा होता कामा नये. अशा काही गोष्टी असतात. त्या गोष्टी आपण व्यवस्थित राहायला पाहिजे. सेवानिवृत्त होणे म्हणजे एक विनिंग संपली, दुसरी विनिंग असणे. तेव्हा रिटायरमेंटची जी प्लॅनिंग असते, रिटायरमेंट प्लॅनिंग जो माणूस करतो खूप आनंदच असतो. त्यांनी रिटायरमेंटची प्लॅनिंग काही केली असेल, कधी केली असेल, केव्हा केली असेल, चांगली केली असेल, हे आम्ही करत असतो. तर ह्या गोष्टी काही असतात, त्या गोष्टी आपल्याला रिटायरमेंट होताना खूप वाईट वाटतात. कारण आपल्याला आपले मित्र असतात ते सोडून जातात आणि मित्र सोडल्यानंतर कुठेतरी आपल्याला कमीपणा वाटतो. आणि परत भेटायचं म्हणजे आपले मित्र आपल्याला लवकर मिळत नाही. ते त्यांच्या कुटुंबासोबत असतात, वेळ घालवत असतात आणि तो कुटुंबासोबत वेळ घालवताना आपण कुठेतरी कमी पडतो असं आपल्याला जाणवतं. हरकत नाही, वेळ सगळ्यांसाठी असते.
सगळीजण एकमेकांना वेळेनुसार चालत असतात, बोलत असतात, राहत असतात. आजकालच्या जगामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. हार्ट अटॅक हा नेहमी येत असतो. हार्ट अटॅक हा कधी कुठे काय येईल सांगू शकत नाही. त्याच्यासाठी आपण आपलं टीमवर्क राहणं महत्त्वाचं आहे. टीमवर्क अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या महत्त्वाच्या याच्यामध्ये मित्र आपल्याला खूप उपयोगी पडतात. काही काही गोष्टी असं असतात त्या आपण लवकर सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, पण आपल्या मित्रांची ती दोस्ती असते, यारी असते, ती आपल्याला भेटल्यानंतर आपल्याला खूप आनंद वाटतो. आनंद वाटतो म्हणजे काय, जुन्या आठवणी आपल्याला परत मिळतात, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. मला एवढं सांगायचं आहे का रिटायरमेंट लाईफ आज त्यांची आहे, उद्या माझी असेल, सगळ्यांचीच असते. सगळेजण आपापल्या पद्धतीने राहतात, वागतात, करतात. मला ह्या गोष्टीचा आनंदही वाटतो आणि दुःखही वाटतं की त्यांच्याबरोबर मी काम केलं, आज ते सेवानिवृत्त होत आहेत. आणि आनंदही वाटतो का ते व्यवस्थित चांगले रिटायरमेंट म्हणजे सेवानिवृत्त होत आहेत, हा मला अभिमान आहे. ह्या काही गोष्टी असतात, ह्या खूप महत्त्वाच्या असतात, आनंदाच्या असतात. रिटायरमेंट म्हणजे सेवानिवृत्त हा आनंदाचा सोहळा असतो त्यांच्या कुटुंबाबरोबर आणि त्यांच्या जे काही मित्र असतात, जे काही त्यांचे सर असतात, जे काय वरिष्ठ अधिकारी असतात त्यांच्यावर. धन्यवाद. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.